जय हिंद फ्रेंड, मी प्राध्यापक अनिल सुधाकर हांडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विदर्भ आयच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्र हो, मागचा व्हिडिओ आपण यूट्यूबसाठी संधी यावर सजातीय स्वर संधीबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांच्या म्हणजे तुमच्याच सांगण्यावरून म्हणजे जे तुमचे कॉल्स येतात, मेसेज येतात आणि त्यानुसारच मी हे टॉपिक कव्हर करतोय. म्हणजे जास्तीत जास्त मुलांचं जे म्हणणं असते त्यानुसार मग आपण समोरचे टॉपिक कव्हर करतोय. आता बघा, आपल्याला समोरचा टॉपिक पाहायचा आहे ज्याचं नाव आहे काळ. ठीक आहे, काळ. आता होते कसं, काही मुलांना असं वाटेल की काळ ओळखणं कोणतं म्हणजे कठीण आहे का? काळाचे प्रकार 3 असतात, नाही का? काळाचे प्रकार किती असतात? 3 असतात. जसे कोणते कोणते? भूतकाळ, भविष्यकाळ, नाही का? भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य. भूत, वर्तमान आणि भविष्य. ठीक आहे. आता बघा काय असते, भूतकाळात केलेल्या ज्या चुका असतात, नाही का? सरळ सरळ भूतकाळ म्हणजे काय? भूतकाळात केलेले जे अनुभव असतात, ज्या चुका असतात, त्या वर्तमान काळात राहून काय केला जातो? त्याचा अभ्यास केला जातो. कशासाठी? भविष्यकाळ चांगला बनवण्यासाठी असं म्हटलं जातं. म्हणजे भूतकाळात जे लोक अनुभव सांगतात ना, बाबा मी असं असं केलं, तू इथं जगत असताना असं करू नको. म्हणजे तू जर मी असं असं केलं, तू जर हे नाही केलं तर तुझा भविष्य येणारा काळ कसा राहील? हा सुखकर राहील. ठीक आहे. आता सर्वांनाच माहीत आहे, याच्यावर काही मी जास्त वेळ घालत नाही, की तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे वर्तमान काळ म्हणजे सुरू असतो तो, भूतकाळ म्हणजे जी झालेली घटना आहे ती, भविष्यकाळ म्हणजे जे होणार आहे ते आपल्याला माहीत आहे. आपण काय करायचं, जे काळाचे उपप्रकार येतात, उपप्रकार. ठीक आहे. म्हणजे बघा, क्रियापदाच्या रूपावर एखादी क्रिया जेव्हा घडते ते ठरविणे म्हणजे त्या क्रियापदाचा काळ ओळखणे होय. जर एखादी क्रिया जेव्हा घडते ते ठरविणे म्हणजे केव्हा घडलं ते ठरविणे म्हणजे काय? काळ. मराठीमध्ये किती काळ आहेत? एकूण 3 काळ आहेत, सर्वांनाच माहीत आहे. जसं वर्तमान काळ, भूतकाळ जे आहे ते 3 काळ आहेत, ते आपल्याला माहीत आहे. परंतु आपल्याला प्रत्येक काळाचा साधा, पूर्ण, अपूर्ण किंवा रीती हे काळ ओळखायचे आहेत. मला काय म्हणायचं लक्षात येत आहे? मग आता आपल्याला त्याच्याकडेच मुख्यतः जायचं आहे. आता बघा, काळ ओळखण्याची पद्धत कशा पद्धतीने आहे. ज्या वाक्यातील क्रियापद एकटेच असते, बघा, ज्या वाक्यातील क्रियापद काय असते? एकटेच असते, एकटेच. ठीक आहे. एकटेच कसं असते, संयुक्त कसं असते, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ज्या वाक्यातील क्रियापद कसं असते? एकटेच असते, तो साधा काळ असतो. ठीक आहे. ज्या वाक्यातील क्रियापद काय असते? एकटे असते, तो कोणता काळ असतो? म्हणते साधा काळ असतो. साधा काळ, एकदम साधा काळ बघा असतो. बघा, आणि तो एकटेच असते, तो काळ असतो साधा काळ. त्यानंतर आता आपण काही उदाहरणं दिलेली आहे, उदाहरणाचा अभ्यास करू. राम निबंध लिहितो, या वाक्यामध्ये क्रियापद लिहितो आहे. रामने निबंध लिहिला, राम निबंध लिहिणार. आता लहान 5वीतला जरी मुलगा आला तरी ते सांगू शकते, याच्याबद्दल काही आपण जास्त डिस्कशन करू नये. राम निबंध लिहितो म्हणजे काय? वर्तमान. लिहिला म्हणजे काय? भूतकाळ. लिहिणार म्हणजे काय? भविष्यकाळ. ठीक आहे. आता बघा, आई मंदिरात जाऊन आली, हे एक उदाहरण आहे. दीपक पुस्तक फाडून फेकतो, हे एक उदाहरण आहे. मी पत्र लिहून पाठवणार, हे पण एक उदाहरण आहे. बघा, आता कसं आहे, जर आपल्याला हे काळ ओळखणे काही मोठी गोष्ट नाही आहे. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हा काळ ओळखणे काही मोठी गोष्ट नाही आहे. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ कोणी याला सांगते, पण आपल्याला काय ओळखायचं आहे? साधा काळ कोणता, नाही का? त्यामध्ये पूर्ण काळ कोणता, अपूर्ण काळ कोणता, रीती काळ कोणता, आपल्याला ते ओळखायचं आहे. साधा काळ बघा, साधा काळ, पूर्ण काळ, अपूर्ण किंवा चालू काळ आणि रीती काळ हे ओळखायचं आहे. हे ओळखण्यासाठी आपल्याला पहिले सुरुवातीला संयुक्त क्रियापद म्हणजे काय याचा अभ्यास करावा लागेल. मित्र, मी तुम्हाला संयुक्त क्रियापदामधला हा 11वा प्रकार आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. संयुक्त क्रियापद म्हणजे नेमकं काय असते. संयुक्त क्रियापद पाहत असताना माझी कृपया तुम्हाला एकच विनंती राहील की खूप चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन ही कन्सेप्ट तुम्ही पाहून घ्या. बघा, 2 उदाहरणं घेतलेली आहेत मी. बाळ लाडू खाऊन जा आणि बाळ लाडू खाऊन टाक. ठीक आहे, 2 उदाहरणं आहे. आता संयुक्त क्रियापद म्हणजे काय? ज्यामध्ये 2 क्रियावाचक शब्द असतात.
बरोबर आहे. ज्यामध्ये दोन क्रियावाचक शब्द असतात त्याला आपण काय म्हणू, संयुक्त क्रियापद म्हणू. आता त्यातला पहिला जो राहील हे सूत्र आहे संयुक्त क्रियापदाचं, धातुसाधित राहील, धातुसाधित किंवा त्यालाच कृदंत म्हणतात. आणि दुसरं काय राहील, सहाय्यकारी क्रियापद राहील. म्हणजे धातुसाधित किंवा कृदंत आणि सहाय्यकारी क्रियापद इजिकल टू संयुक्त क्रियापद असते असं आपण म्हणू. ठीक आहे. आता बघा, बाळ लाडू खाऊन जा. आता याच्यामध्ये खाऊन न क्रिया दाखवली, जाणं क्रिया दाखवली. हा जो खाऊन आहे याला आपण काय म्हणू, धातुसाधित किंवा कृदंत म्हणू. प्लस जा जे आहे जा याला आपण काय म्हणू, सहाय्यकारी क्रियापद म्हणू, सहाय्यकारी क्रियापद. ठीक आहे. आता बघा इथं पण खाऊन आणि टाक, हा जो खाऊन आहे याला आपण म्हणू धातुसाधित किंवा कृदंत, धातुसाधित किंवा कृदंत. आणि टाक जे आहे याला आपण काय म्हणू, सहाय्यकारी क्रियापद, याला काय म्हणू, सहाय्यकारी क्रियापद. मग आता याच्यातलं कोणतं संयुक्त क्रियापद आहे आणि कोणतं नाही. आता बघा मला काय म्हणायचं आहे, आता यामध्ये खाऊन जे आहे, खाऊन हे काय म्हणते, खाऊन, हे बघा हे झालं खाऊन आणि हे काय, जा, खाऊन जा. बाळ लाडू खाऊन जा म्हणजे पहिले काय कर, खा, पहिले खाऊन घे, पहिले खा आणि नंतर जा. म्हणजे कशाला जात असेल तो, शाळेत जात असेल, खेळायला जात असेल, कशाला जात असेल, पण पहिले काय कर, खा आणि नंतर जा. म्हणजे खा आणि जा. लक्षात येत आहे मला काय म्हणायचं. बघा हा धातू किंवा कृदंत आहे, हे सहाय्यकारी क्रियापद आहे, खा जा, समजलं. आता बघा बाळ लाडू खाऊन टाक, बाळ लाडू खाऊन, खाऊन म्हणजे खा, खा आणि खाऊन टाक, ठेवूच नको काही, खाऊन आणि टाक. मला काय म्हणायचं आहे, जर वाक्यामध्ये दोन क्रियावाचक शब्द आले असतील, त्यामधला एक क्रियावाचक शब्द धातू किंवा कृदंत असेल, दुसरा त्याला मदत करणारा सहाय्यकारी क्रियापद असेल, पण त्याच्यामधून जर दोन वेगवेगळ्या क्रियांचा बोध होत असेल, कशा, दोन वेगवेगळ्या, बघा दोन वेगवेगळ्या क्रियांचा बोध होत असेल, तर त्याला संयुक्त क्रियापद म्हणता येत नाही, त्याला संयुक्त क्रियापद म्हणता येत नाही. परंतु वाक्यामध्ये धातू किंवा कृदंत प्लस सहाय्यकारी क्रियापद असेल आणि त्याच्यामधून दोन्ही याच्यामधून एकाच क्रियेचा बोध होत असेल, कशाचा, एकाच क्रियेचा बोध होत असेल, तर त्याला संयुक्त क्रियापद म्हणता येते. मग संयुक्त क्रियापदाचा फॉर्म्युला काय, बघा धातुसाधित कृदंत प्लस सहाय्यकारी क्रियापद, परंतु त्याच्यामधून एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे. ठीक आहे. इथं मी दिलेलं आहे, धातुसाधित किंवा कृदंत प्लस सहाय्यकारी क्रियापद मिळून तयार होणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात, परंतु त्याच्यामधून एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे, तेव्हाच त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणत असतात. आता बघा पाऊस आत्ताच येऊन गेला, हे संयुक्त क्रियापद आहे का, नाही. कसं ओळखायचं, बघा येऊन आणि गेला हे संयुक्त क्रियापद नाही, समजलं. मुले मैदानावर खेळू लागली, खेळू आणि लागली, खेळतच होती ते, खेळू लागली, बघा दोन्ही एकाच इकडे आहे, खेळू लागली म्हणजे संयुक्त क्रियापद आहे. चला बघा, विशाल पत्र लिहून पाठवणार, पहिले लिहिणार तो, नंतर पाठवणार. पहिले लिहित आहे तो, लिहून मग रस्त्यानं जाईल, मग त्याला तिथं पोस्ट ऑफिस भेटन, तिथं पत्र टाकून पाठवण. म्हणजे बघा दोन वेगवेगळ्या क्रिया आहे, तिथं दोन वेगवेगळ्या क्रिया आहे, म्हणजे संयुक्त क्रियापद नाही. त्यानंतर बघा राम आंबा खात आहे, खात, खात आहे, खात आणि आहे, खात आणि आहे, एकच क्रिया आहे म्हणजे याला संयुक्त क्रियापद म्हणतात. सहाय्यकारी क्रियापद, बघा मी काय म्हणतो, धातुसाधित किंवा कृदंत प्लस सहाय्यकारी क्रियापद मिळून एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे, एकाच क्रियेचा, तेव्हाच त्याला काय म्हणायचं, संयुक्त क्रियापद म्हणायचं. आता म्हणाल तुम्ही सर आपलं तर कार्ड शिकवणं सुरू आहे, तुम्ही संयुक्त क्रियापद काय भानगड सांगितली, कारण ज्याला संयुक्त क्रियापद माहित आहे त्यालाच काळामधला उपकाळ कशा पद्धतीने ओळखायचा हे माहित असते. चला बघा आता समोर आपण बघूया आपल्या काळ या टॉपिकला. ठीक आहे. आता बघा या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे का, दोन क्रियावाचक शब्द आहेत का, हे नाही. म्हणजे हे वाक्य संयुक्त क्रियापदच नाही, म्हणजे हे साधं वाक्य आहे. ठीक आहे. त्यामुळे हे जे साधं वाक्य आहे म्हणून याचा काळ काय राहील, साधाच राहील. साधा म्हणजे काय, लिहितो, म्हणजे काय, राम निबंध लिहितो, म्हणजे हे कोणता काळ झाला, वर्तमान, वर्तमान, वर्तमान काळ. हा कोणता काळ झाला, लिहिला, भूतकाळ. हा कोणता काळ झाला, लिहिणार, भविष्य, भविष्य. ठीक आहे. हे तर आपल्याला ओळखता येते. आता खालचे वाक्य बघा, खालचे वाक्य, आई मंदिरात जाऊन आली, बघा आई मंदिरात जाऊन आली, संयुक्त क्रियापद आहे का, नाही. म्हणजे संयुक्त क्रियापद नाही, म्हणजे कोणता काळ आहे, साधा, साधा काळ. ठीक आहे. साधा काळ आहे म्हणजे कोणता भूतकाळ कोणता भविष्य ते आपल्याला ओळखता येते. दीपक पुस्तक फाडून फेकतो, फाडतो आणि फेकतो, फाडतो फेकतो, फाडतो फेकतो, दोन वेगवेगळी क्रिया आहे म्हणजे कोणता काळ आहे, साधा काळ आहे, साधा काळ आहे, साधा काळ आहे. मी पत्र लिहून पाठवणार, पहिले लिहिणार नंतर काय करणार, पाठवणार, हे कोणता काळ आहे, साधाच काळ आहे, साधाच काळ आहे, कारण हे संयुक्त क्रियापद नाही. मग आई मंदिरात जाऊन आली म्हणजे क्रिया पूर्ण झाली म्हणजे कोणता, भूत,
समजलं का नाही? साधा भूतकाळ आहे तो. त्यानंतर दीपक पुस्तक फाडून फेकतो, पुस्तक फाडतो आणि फेकतो. साधा कोणता आहे? वर्तमान आहे. साधा वर्तमान काळ आहे तो. त्यानंतर बघा, मी पत्र लिहून पाठवणार, कोणता काळ आहे? साधा भविष्य काळ आहे तो. साधा भविष्य काळ. लक्ष देऊन राहिले की नाही? बघा, ज्या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद असते त्याच वाक्याचा काळ काय राहील? पूर्ण, अपूर्ण किंवा रीती राहील. मला काय म्हणायचं लक्षात आला? ज्या वाक्याचा काळ कसा असतो? संयुक्त क्रियापद असते त्याच वेळेस तो पूर्ण, अपूर्ण किंवा रीती. ज्या वाक्यात संयुक्त क्रियापद नसते त्या वाक्याचा काळ कसा राहतो? नेहमी साधा काळ राहतो. चला बघा, समोर बघा. आता आपल्याला काही वाक्य घ्यायचे आहे. जवळपास 24 वाक्याची प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. याच्यामध्ये तुम्हाला काळ ओळखताना कोणताच प्रॉब्लेम जाणार नाही. फक्त तुम्ही हे लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. काही तुमच्या कमेंट्स असतील तर ते खाली सांगा. ठीक आहे? तुम्हाला आवडते नाही आवडत बिंदास तुम्ही सांगू शकता, तो अधिकार आहे तुमचा. आता बघा, नियम नंबर 1 काय म्हणते? ज्या वाक्यात 2 क्रियावाचक शब्द असूनही, बघा काय म्हणते नियम, वाचू आपण. ज्या वाक्यात 2 क्रियावाचक शब्द असूनही वेगवेगळ्या, बघा, वेगवेगळ्या क्रियांचा बोध होत असेल तेव्हा ते वाक्य संयुक्त क्रियापदाचं नसते. तेव्हा ते वाक्य संयुक्त क्रियापदाचं नसते. अशा वाक्याचा काळ कसा असतो? साधा काळ असतो. बघा, लक्षात आहे? ज्या वाक्यात 2 क्रियावाचक शब्द असूनही वेगवेगळ्या क्रियांचा बोध होत असेल तेव्हा ते वाक्य संयुक्त क्रियापदाचं नसते. अशा वाक्याचा काळ कसा असतो? नेहमी साधा काळ असतो. लक्षात आलं? मगाची वाक्य. आता बघा, ज्या वाक्यात, बघा आता, ज्या वाक्यात संयुक्त क्रियापद असते, ज्या वाक्यात काय असते? संयुक्त क्रियापद असते, त्या वाक्याचा काळ कसा असतो? पूर्ण असतो, अपूर्ण असतो किंवा चालू असतो. ठीक आहे? पूर्ण, अपूर्ण, चालू किंवा रीती असतो. ठीक आहे? ज्या वाक्याचा काळ संयुक्त क्रियापद असते ते कसं असते? एक तर पूर्ण, अपूर्ण किंवा चालू किंवा रीती असतो. आता बघा, मी उदाहरण सांगितले आहे. बरोबर आहे? मी उदाहरण सांगितले आहे. आता बघा, सांगितले इकडेच चालली क्रिया, आहे इकडेच चालली क्रिया, म्हणजे काय झालं? संयुक्त क्रियापद झालं. मी उदाहरण सांगत आहे, ही क्रिया इकडेच चालली, ही क्रिया इकडेच चालली. समजलं? म्हणजे संयुक्त क्रियापद आहे. मी उदाहरण सांगत असतो, ही क्रिया इकडेच चालली, ही क्रिया इकडेच चालली. समजून राहिलं मला काय म्हणायचं? अशा पद्धतीनं. आता बघा, मी उदाहरण सांगितले आहे. आता बघा, हे सांगितले हे जे धातू किंवा कृदंत, हा काय झाला? धातू किंवा कृदंत. यानं क्रिया पूर्ण केली ना? पूर्ण. बघा, सांगितले पण सांगितले लगेच सांगून झालं ना? सांगितले म्हणजे हा काळ, हा कोणता काळ झाला? पूर्ण काळ झाला. हा पूर्ण काळ. आता पूर्ण वर्तमान, पूर्ण भविष्य ते आपण नंतर बघूया. हा कोणता झाला? पूर्ण. मी उदाहरण सांगत आहे. मी उदाहरण काय करत आहे? सांगत आहे. म्हणजे माझं सांगून झालं का? म्हणजे हा जो धातू किंवा कृदंत आहे याला काय म्हणायचं? धातू किंवा कृदंत. आता यानं काय केलं? पूर्ण केली, म्हणून आपण इथं पूर्ण लिहिलं. आता यानं पूर्ण केली का? सांगत आहे ना? अजून झालं का? नाही. सांगत आहे म्हणजे हा काय झाला? अपूर्ण. अपूर्णलाच काय म्हणू आपण? चालू. अपूर्णलाच काय म्हणू आपण? चालू. समजलं? अपूर्ण किंवा चालू. मी उदाहरण सांगत असतो. बघा, यानं पूर्ण केली का? नाही, पूर्ण नाही गेले. हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद, यानं रीत किंवा वहिवाट दाखवली ना? रीत किंवा वहिवाट, म्हणून याला काय म्हणतात? रीती. याला काय म्हणायचं? रीती. समजून राहिलं मला काय म्हणायचं आहे ते? आता बघा, ज्या वाक्यात संयुक्त क्रियापद असते त्या वाक्याचा काळ एक तर पूर्ण राहील. बघा, पूर्ण, अपूर्ण किंवा चालू. बघा, अपूर्ण किंवा चालू आणि रीती. बघा, रीती आहे. बघा, हे संयुक्त क्रियापद आहे म्हणून यांचा काळ कसा आहे? पूर्ण, अपूर्ण आणि रीती. ज्या वाक्यात संयुक्त क्रियापद नसते अशा वाक्याचा काळ कसा असतो? साधा काळ असतो. आता समोर, आता आपल्याला काही उदाहरण घ्यायचे. बघा, आता सर्वांनाच पाहणे, एखादी गोष्ट पाहणे खूप आवडते. बरोबर आहे? बरोबर आहे. मग मी कोणता धातू घेतो? पहा हा धातू घेऊ आपण. पहा, पहा, पहा हा धातू घ्यायचा आपल्याला. पहा. आता कसा बघा, पहावरून कसे उदाहरणं तयार होतात? उदाहरण आहे, मी सिनेमा पाहतो. मी सिनेमा पाहतो. लक्षात आलं? त्यानंतर मी सिनेमा पाहला किंवा पाहला. मी सिनेमा पाहला. ओके, भूतकाळ. आता भविष्यकाळ काय होईल? मी सिनेमा पाहिल किंवा पाहणार. समजलं? हे कोणते काळ आहेत? साधे काळ आहे. बघा, साधे काळ कसं? याच्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे का कुठं?
नाही. आता संयुक्त क्रियापद म्हणजे काय, दोन क्रियावाचक शब्द आले पाहिजे आणि दोन्ही याच्यातून क्रियेचा एकच बोध असला पाहिजे, एकाच इकडे ते दोन्ही क्रिया गेल्या पाहिजे, तेव्हाच त्याला संयुक्त क्रियापद म्हणायचं. जर त्या क्रिया एकाच इकडे जात नसेल, वेगवेगळ्या आई मंदिरात जाऊन आली तर ते संयुक्त क्रियापद नसते. बघा हे तर एकदम सरळ सरळ आहे, हे तर एकदम लहान मुलगाही ओळखते, हे साधा काळ आहे. ठीक आहे, कारण याच्यात संयुक्त क्रियापद नाही. बघा मी काय म्हणतोय, जर संयुक्त क्रियापद नसेल, बघा काय म्हणताय मी, संयुक्त क्रियापद नसेल तर कोणता काळ, साधा काळ. आणि संयुक्त क्रियापद असेल, संयुक्त क्रियापद काय असेल तर कोणता काळ, एक तर पूर्ण राहील, अपूर्ण राहील, नाही तर रीती राहील. समजलं, नसेल तर साधा, असेल तर नसेल, असेल नसेल असेल, नसेल असेल, नसेल साधा, असेल पूर्ण अपूर्ण रीती, नसेल साधा, असेल पूर्ण अपूर्ण रीती. समजून राहिलं मला काय म्हणायचं, एकदम सोपं आहे. चला बघा आता आपण आपल्या वाक्याकडे जाऊ. आता संयुक्त क्रियापदाचं एक वाक्य घ्यायचं, जसं मी सिनेमा, मी सिनेमा पाहला आहे, मी सिनेमा पाहला आहे, मी सिनेमा पाहला आहे. बघा कसं मी सांगतो. त्यानंतर मी सिनेमा पाहला होता. बघा मी सिनेमा पाहला होता, शॉर्टकट लिहित आहे मी सिनेमा पाहला होता. मी सिनेमा पाहला असेल, मी सिनेमा पाहला असेल. बघा वाक्य लिहून घेतो, मग मी तुम्हाला समजून सांगतो. आता बघा इथं आपण एक विचार करू, पूर्ण काळ पाहायचा आहे आपल्याला. मी सिनेमा पाहला आहे. आता या वाक्यामध्ये हे वाक्य संयुक्त क्रियापदाचं आहे का, प्रश्न क्रमांक 1. संयुक्त क्रियापदाचं आहे का, बघा पाहला आहे, बरोबर आहे, पाहला आहे. समजलं का, पाहला आहे. म्हणजे मला सांगा आता याला काय म्हणू आपण, धातू किंवा कृदंत प्लस सहाय्यकारी क्रियापद, धातू कृदंत प्लस सहाय्यकारी क्रियापद, धातू कृदंत प्लस सहाय्यकारी क्रियापद, धातू कृदंत, धातू, लक्ष देऊन राहिलं, मगाशी मी सांगितलेलं धातू कृदंत प्लस सहाय्यकारी क्रिया. मला सांगा हा धातू किंवा कृदंत आहे, पाहला आहे, त्याला सहाय्य करणारं क्रियापद आहे, आणि दोन्ही याच्यातून एकाच क्रियेचा बोध होत आहे का, दोन्ही याच्यातून एकाच क्रियेचा बोध होत आहे ना. पाहला आहे, पाहला आहे, पाहला आणि गेला, असं काही आहे का. म्हणजे ज्या वाक्य, बघा संयुक्त क्रियापद, संयुक्त क्रियापदावर आपल्याला खूप महत्वाचं आहे. संयुक्त क्रियापद ज्या वाक्यामध्ये धातू किंवा कृदंत प्लस सहाय्यकारी क्रियापद एकाच क्रियेचा बोध, बघा एकच क्रिया आहे, एकच क्रिया आहे, एकच क्रिया आहे, एकाच क्रियेचा बोध होत असेल तेव्हाच त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. मग संयुक्त क्रियापद असलं पूर्ण अपूर्ण रीतीन, संयुक्त क्रियापद नसलं की साधा. बा आता मी सिनेमा पाहलाय, मी सिनेमा पाहला होता, मी सिनेमा पाहला असेल. मला सांगा यामधील धातू किंवा कृदंत आहे, हे यामधील हे काय धातू किंवा कृदंत आहे, यामधील हे धातू किंवा कृदंत आहे, यामधील हे धातू किंवा कृदंत आहे. मला सांगा धातू किंवा कृदंतानं, मला काय म्हणायचं आहे, धातू किंवा कृदंतानं, हे सहाय्यकारी क्रियापद आहे, हे सहाय्यकारी क्रियापद आहे. धातू किंवा कृदंतानं क्रिया पूर्ण केलेली आहे का, पाहला. हे बघा आता इथं काय झालं, या वाक्यामध्ये मी सिनेमा पाहला आहे, बरोबर आहे. काय झालं, कोविड संपलं, कोविड संपल्यानंतर मस्त KGF चॅप्टर 2 हा सिनेमा मस्त आला थिएटरमध्ये, आणि आमच्या अमरावतीमध्ये खूप सारे थिएटर्स आहेत, त्याच्यातलं एखादं समजा एखाद्या याच्यामध्ये एखादा मित्र गेला सिनेमा पाहायला, मी त्याला म्हटलं अरे चालतं का रे पिक्चर पाहायला, मग तो काय म्हणते, म्हणजे त्यानं काय झालं, पिक्चर म्हणजे मी किती वाजता फोन केला त्याला, आता पिक्चर आहे समजा 12 ते 2 किंवा 12 ते 2:30, 12 ते 2:30 पिक्चर आहे, 12 ते 2:30. हे बघा हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटून काय सांगत आहे सर, पिक्चरचं सांगून राहिले, 12 ते 2:30, 12 ते 30, 12:30, 12 ते 2:30 पर्यंत पिक्चर आहे. मी त्याला काय केलं, मला वाटलं बा 3 ते 6 आपण जाऊ, म्हणून मी त्याला काय केलं, 2:35 फोन केला, 2:35 फोन केला, आणि तो पार्किंगमध्ये आला, पार्किंगमध्ये आला, आणि तिथं त्यानं माझा फोन उचलला. म्हटलं अरे चालतं का पिक्चर पाहिले, त्यानं म्हटलं अबे आता सांगून राहिला का, मी तर पिक्चर पाहायला 2:35 झाले ना, 5 मिनिटं झाले ना पिक्चर सुरून, आता मी पार्किंगमध्ये किती गर्दी होती राजा.
म्हणजे त्यानं काय केलं, क्रिया पूर्ण केली. क्रिया पूर्ण केली, पण किती मिनिटं झाले, 5 मिनिटं झाले. ठीक आहे, 5. मी सिनेमा पाहिला आहे, मी सिनेमा पाहिला आहे, लगेच पाहिला ना मी, म्हणून ते वर्तमान काळात येते. मला काय म्हणायचं लक्षात घ्या, मी सिनेमा पाहिला आहे, क्रिया पूर्ण केली ना, पूर्ण केली, म्हणून ते कशामध्ये येते, वर्तमान काळात येते ते. आता समजा एखाद्या वेळेस एखादा मित्र पाहून राहिला, मी सपोज मी पिक्चर पाहून राहिलो युट्यूबवर, एखादा मित्र मागून आला, तो काय म्हणे, अबे हा सिनेमा मी पाहिला होता, मागच्या वर्षी पाहिला होता, मी सिनेमा पाहिला होता. बरोबर आहे, मी सिनेमा काय केला होता, पाहिला होता. यानं काय केली, क्रिया पूर्ण केली, पाहिला होता, ऍट दॅट टाइम पाहिला होता. आता एखाद्याला सपोज लायब्ररीत बसलेला आहे माझ्यासोबत, का रे संडेचा काय प्लॅन आहे, परवाचा संडे आहे, काय प्लॅन आहे. आता समजा काय 2:35 झाले गड्या, संडे परवाचा दिवस आहे, काय प्लॅन आहे परवाच्या दिवशी. तो काय म्हणेल, अरे परवाच्या दिवशी 2:35 वाजता मी सिनेमा पाहिला असेल. मी काय केला असेल, सिनेमा मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत गेलो असेल आणि मी त्यावेळेस सिनेमा पाहिला असेल 2:35. भविष्यात मी सिनेमा पाहिला असेल 2:35 वाजता. बरोबर आहे, 2:35 वाजता 12 ते 2:30 मी जाईन आणि 2:35 काय होईल, मी सिनेमा पाहिला असेल. म्हणजे क्रिया काय झाली, पूर्ण झाली. एकदम सोपा आहे. अजून एवढे वाक्य उद्या अजून मी तुम्हाला पुन्हा समजून सांगतो, जास्त खिचडी होऊ नका देऊ. याच्यानंतर कोणताही तुमचा पूर्ण अपूर्ण रीतीवर कोणताही प्रश्न येऊ, तो प्रश्न बरोबर येईनच म्हणजे येईन, याची गॅरंटी मी देतो. चला बा पुढे पहा, फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका. बघा, अपूर्ण किंवा चालू, अपूर्ण किंवा चालू. आता या अपूर्ण किंवा चालूची काय भानगड आहे. उदाहरण आहे, मी सिनेमा, बघा मी सिनेमा, बघा मी सिनेमा पाहत आहे, मी सिनेमा पाहत आहे. इथं बघा, मी सिनेमा पाहत होतो, मी सिनेमा पाहत होतो. आता बघा इथं, मी सिनेमा पाहत असेल. आता पहा, एक मित्र काय म्हणतो माझा, सिनेमाचा आशिक आहे तो काय म्हणत आहे, बाबू तुला सांगून राहिलो मी उद्या 12 ते 3च्या दरम्यान पिक्चरला चाललो. मी काय चाललो, 12 ते 3च्या दरम्यान पिक्चरला चाललो आणि मला तू फोन करू नको, पण मला अर्जंट काम पडलं, एकदम अर्जंट काम पडलं. रूमची चाबी दिसून नाही राहिली. 4-5 मिस कॉल झाले त्याला जाऊन. बरोबर आहे, 4-5 कॉल झाले त्याला जाऊन आणि बरोबर क्लायमॅक्सचा टाईम आला. तो फोन उचलन का, उचलणारच नाही. पण त्यानं यदा कदाचित फोन उचलला. तो काय म्हणेल, काय झालं वे, मी सिनेमा पाहत आहे, फोन लवकर ठेव, मी सिनेमा पाहत आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे तुझ्यासोबत बोलाले, माझ्याजवळ वेळ नाही आहे तुझ्यासोबत बोलाले, कारण मी काय करत आहे, सिनेमा पाहत आहे, मी सिनेमा पाहत आहे. पाहत, माझी क्रिया पूर्ण झाली का, नाही, माझी क्रिया अपूर्ण आहे, माझी क्रिया चालू आहे. मी सिनेमा पाहत आहे, फोन ठेव लवकर, मी सिनेमा पाहत आहे. त्यानंतर मी त्याला म्हटलं, काय काल गेला होता, परवाच्या दिवशी गेला होता तिकडे, फोन घेऊन तर उचलत जा. फोन मी कसा काय उचलू, त्यावेळेस मी काय करत होतो, सिनेमा पाहत होतो. मी तुझा फोन का उचलू, मी सिनेमा पाहत होतो मी 200 रुपयाचं तिकीट गेलं होतं, पाहत होतो मी, समजलं, माझी क्रिया चालू होती, मी कसा काय उचलू. त्यानंतर एखादा मित्र काय म्हणेल, हो परवाच्या दिवशी मला बिलकुल फोन करायचे नाही, कारण मी काय करत असेल, यावेळेस तुला फोन करायची खूप सवय असते, कारण त्यावेळेस मी काय करेल, सिनेमा पाहत असेल. समजलं. आता मला सांगा, या पाहलानं क्रिया पूर्ण केली ना, पाहलानं आहे म्हटलं तर वर्तमान, होता म्हटलं तर भूतकाळ, असेल म्हटलं तर भविष्यकाळ. समजून राहिलं. आणि या पाहतनं काय केली, क्रिया अपूर्ण केली. या पाहत होता, पाहत असेल. समजलं. पाहतनं क्रिया काय केली, अपूर्ण केली. पूर्ण आणि अपूर्ण मधली भानगड समजली तुम्हाला. पाहला म्हटलं तर झाली क्रिया, पाहत म्हटलं तर सुरू आहे. म्हणून आपल्याला काय करायचं असते, वाक्य पहिले काय करायचं, पहिली स्टेप काय असते, पहिली स्टेप वाईज जावं लागत असते आपल्याला, प्रत्येक गोष्टी स्टेप वाईज जावं लागत असते. बघा, कधी कधी काय वाटते, हे खूपच सोपे वाक्य आहे असं आपल्याला वाटते. परीक्षेमध्ये कोणतीही परीक्षा हो, सरळ सेवा हो, MPSC हो, राज्यसेवा हो, कोणतीही हो, त्यावेळेस आपली भानगड होऊन जाते. असे वाक्य आले, आपल्याला वाटते काय करू, रीती घेऊ की पूर्ण घेऊ, अपूर्ण घेऊ, काय घेऊ. काय करायचं, पहिले 5 क्रियापद संयुक्त आहे का, ठीक आहे, पहिले 5 क्रियापद संयुक्त आहे. बरं, मग त्यातलं धातू किंवा कृदंत पाहायचा. धातू किंवा कृदंत पाहिला, त्यानं जर क्रिया पूर्ण केली तर पटकन पूर्ण काळ घ्यायचा. हे तर आपल्याला समजतेच ना, आहे, होता, असेल, हे तर वर्तमान काळ, भूतकाळ तुम्हाला पहिलेच म्हटलं, याच्यात वेळ नाही घालायचा, हे समजते. जर समजा क्रिया धातू किंवा कृदंतानं क्रिया अपूर्ण केली तर कोणता काळ घ्यायचा, अपूर्ण घ्यायचा. आणि हे 5 समोरचं 5 सहाय्यकारी क्रियापद 5 सहाय्यकारी क्रियापदावरून समजते. आता मी तुम्हाला रीती सांगितलं की याची कन्सेप्ट क्लिअर होते. आता रीती काळ बघा कशा पद्धतीनं. बघा, आता उदाहरण तेच आहे आपलं, पाहण्याचंच आहे. समजा मी सिनेमा पाहत
असे, ठीक आहे, मी सिनेमा पाहत असे, मी सिनेमा पाहत जाईल आणि मी सिनेमा पाहत असे, अशा पद्धतीचे वाक्य येईल इथं, ठीक आहे. उदाहरण आहे, मी सिनेमा पाहत इथं पण पाहतच येईल, असतो, पाहत असतो, अशा पद्धतीनं. आता बघा आता हे रीतिकाळ आहे. आता रीतिकाळ आणि पूर्ण किंवा अपूर्ण काळामध्ये काय फरक आहे ते आपण बघू. बघा इथं काय झालेली आहे, यानं पण क्रिया अपूर्ण केलेली आहे, बरोबर आहे. यानं पण काय केलेली आहे, क्रिया अपूर्ण केलेली आहे, बरोबर आहे. क्रिया अपूर्ण केली. इथं पण काय झालेली आहे, क्रिया अपूर्ण झालेली आहे, बरोबर आहे. इथं पण क्रिया काय झाली, अपूर्ण झाली. आणि इथं पण काय झाली, क्रिया अपूर्ण झाली. इथं क्रिया अपूर्ण झाली, परंतु काय झाला, या सहाय्यकारी क्रियापदानं काय केलेलं आहे, क्रियेची रीत किंवा वहिवाट दाखवलेली आहे. आता क्रियेची रीत किंवा वहिवाट म्हणजे कशी मी तुम्हाला सांगतो. आता बघा एखाद्याला म्हटलं का रे तू 12 ते 3च्या टायमात काय करतो, तो काय म्हणा, मला त्या टायमात बिलकुल फोन करत नाही, मी रोज काय करत असतो, सिनेमा पाहत असतो. रीत किंवा वहिवाट कंटिन्युटी आहे ती, कंटिन्युटी. मी सिनेमा पाहत असतो, रोज मी सिनेमा पाहत असतो. 12 ते त्या वेळेस मला फोन करायचे नाही, कारण मी काय करत असतो, सिनेमा पाहत असतो. त्यानंतर बघा एखादा काय म्हणेल, अरे मी आहे ना, ते मला पोस्ट नाही मिळाली राजा, कारण मी 12 ते 3च्या मंदात काय करायचो नाही, मी सिनेमा पाहत असे. मी लायब्ररीत जाऊ दिलं तिकडं आणि मी काय करत असे, सिनेमा पाहत असे. एखादा काय का रे तुला MPSCची तयारी करायची आहे, मग अमरावतीत जाशील, मग काय प्लॅन राहील तुझ्या 12 ते 3च्या मंदात. एखाद्या मित्र, अभि मी तर गेलो ना, माझ्या वडिलांचे पैसे घेणं आणि मी काय करत जाईन, रोज सिनेमा पाहत जाईल. मी काय करत जाईल, सिनेमा पाहत जाईल. सांगायचा मुद्दा काय, एकदम सोप्या पद्धतीने आहे. हे बघा, ज्या वाक्यामध्ये साधा काळ असतो, ठीक आहे, म्हणजे ज्या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद नसते, जे वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद नसते त्याचा काळ कोणता असतो, साधा असतो. त्याचा काळ काय असतो, साधा. आणि ज्या वाक्यामध्ये संयुक्त क्रिया, हे बघा हे संयुक्त क्रियापद आहेत, ज्या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद असतो त्याचा काळ कसा राहील, एक तर पूर्ण, अपूर्ण किंवा रीती राहील. आता बघा पूर्ण काळ. आता पूर्ण काळामध्ये काय, जर धातू किंवा कृदंतानं क्रिया पूर्ण केली, पाहला तर त्याला कोणता काळ म्हणा, पूर्ण काळ म्हणा. आता आहे म्हटलं तर वर्तमान, होता म्हटलं तर भूत, आणि असेल म्हटलं तर भविष्य, हे काही सांगायची गरज नाही. आता बघा जर धातू किंवा कृदंतानं ती क्रिया काय केली असेल, अपूर्ण केली असेल, तर त्याला अपूर्ण काळ म्हणा. बघा आहे, होता, असेल. आता मी सिनेमा पाहत आहे, याचा हा एकच वेळचा लाड झाला, हा एकच वेळ करताय, एकच वेळ जात ह्या, आणि हा काय करत असतो म्हणते ना, नेहमी. याला सवय आहे. सवय म्हणजे काय झाली, रीत झाली ना, ते वागण्याची रीत झाली, तसाच वागत राहते, कंटिन्युटी आहे ना, एकच वेळचं दिसते, असतो ना नेहमीचं दिसते, होता ना एकाच वेळचं दिसते, असे ना काय नेहमीचं दिसते, असेल ना एकाच वेळेस दिसते, जाईल ना काय दिसते, कंटिन्युटी दिसते. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जर वाक्यातील धातू किंवा कृदंतानं क्रिया अपूर्ण केली असेल, काय केली असेल, क्रिया अपूर्ण, आणि त्याच्यामधल्या सहाय्यकारी क्रियापदानं जर रीत किंवा वहिवाट दाखवलं असेल तर त्याला रीतिकाळ असं म्हणायचं. समजलं, एकदम सोपं आहे. आता आपण समोरचे वाक्य बघू. हे किती वाक्य झाले आपले, 3-12 वाक्य झाले. आता आपण अजून 12 वाक्य बघू, मग पाहू तुमचं कसं काय चुकते. जर चुकलं तर तुम्ही एकदा व्हिडिओ अजून पाहायचा, ठीक आहे. कारण हे मी डीपमध्ये आणि व्यवस्थित पद्धतीने शॉर्टकट, जेवढं मेथड आपल्याला शॉर्टकट करता येईल तेवढं यानं मी घेतो आहे, ठीक आहे. ऑफलाईनमध्ये मुलांना बराच फायदा होतो या गोष्टीचा. एक पण प्रश्न त्यांचा चुकत नाही काळावर आलेला, ठीक आहे. वर्तमान काळ हे तर कोणालाही समजते, परंतु आपल्याला काय त्याच्या मधला काळ कोणता आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, ठीक आहे ना. मला काय म्हणायचं आहे ते, ठीक आहे. आता बघा आपल्याला वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, आता काय करायचं आहे. आता पाहणे ही गोष्ट आपल्या सर्वांना आवडते. अजून एक गोष्ट आवडते आपल्याला, खाणे. म्हणजे त्याच्यासाठी आपण कोणता धातू घेणार आहे, आता खात हा धातू घेणार आहे आपण, खात, बरोबर आहे. आता बघा उदाहरण आहे मधु लाडू खातो. मधु लाडू खातो. कोणतं उदाहरण झालं, वर्तमान काळ. भूतकाळ करा, तुम्ही करा. मधु ने लाडू खाल्ला. ओके, मधुने लाडू खाल्ला. भविष्यकाळ काळा, मधु लाडू खाईल. हे काय झाले आपले, एकदम साधं झालं. आता याला आपल्याला कन्वर्ट कशाचं करायचं आहे, पूर्णमध्ये करायचं आहे. कसं होईल, मधु लाडू खात आहे, किंवा सॉरी आपल्याला पूर्ण करायचं आहे ना, कशा पद्धतीनं, मधुने कशा पद्धतीनं, मी अपूर्ण केलं तर मधुने लाडू खाल्ला
आहे. मधुने लाडू काय केला आहे? खाल्ला आहे. आता पूर्ण भूतकाळ करा. मधुने लाडू खाल्ला होता. पूर्ण भविष्यकाळ करा. मधुने लाडू खाल्ला असेल. समजलं? आता काय करायचं याचं? आता बघा कशा पद्धतीनं. आता हे संयुक्त क्रियापद आहे. पहिले तर संयुक्त क्रियापद ओळखायचं. आता संयुक्त क्रियापद कसं ओळखायचं? बघा, खाल्ला आहे, खाल्ला होता, खाल्ला असेल, आहे की नाही? आता हे खाल्ला जे आहे हे धातू किंवा कृदंत आहे. धातू किंवा कृदंत प्लस याला सहाय्यकारी क्रियापद, सहाय्य करणारे क्रियापद आहे. आता या खाल्ला, खाल्ला होता, खाल्ला असेल. आता बघा, मधुने लाडू खाल्ला आहे. आता काय होते हॉस्टेलमध्ये काय होते? हॉस्टेलमध्ये ज्यावेळेस तुम्ही शिकता, किंवा माझं पण शिक्षण हॉस्टेलमधून झालं. हॉस्टेलमध्ये शिकताना काय होते? दिवाळीच्या वेळेस मुलं खूप फराळा विराळाचं घेऊन येतात. मग काय होते? पटकन त्यांना नाही लाडू खाल्ला पाहिजे म्हणून पोरं काय करतात? त्याच्या रूमपर्यंत जातात. रूमपर्यंत जर बंद असेल तर दरवाजा तोडणं होय का, लॉकर तोडणं होय का, काही असो. बघा, मधुने लाडू खाल्ला आहे. एखादा मित्र काय म्हणते? अबे कशाला आला आता? मग त्यांना लाडू खाल्ला आहे म्हणजे खाऊन त्याच्या तोंडाले आहे ना, अशा पद्धतीचे त्या लाडूचे काय ते कण डिकलेले आहेत, म्हणजे लगेच त्यानं क्रिया केली. मधुने लाडू खाल्ला आहे म्हणजे पूर्ण मधुने लाडू खाल्ला आहे, लगेच खाल्ला. मधुने लाडू खाल्ला आहे. अबे काल परवाच्या दिवशी काऊन नव्हता आला? त्यानं खाल्ला होता ना त्यावेळेला यायला पाहिजे होतं तू. खाल्ला होता. आता कशाला याला? खाल्ला होता. म्हणजे ही क्रिया होऊन बराच वेळ झाला, पाणी वाहून गेला आता त्याच्या खालून, म्हणजे ते काय झाला? भूतकाळ. आता एक काम कर, उद्या आज तू हा कार्यक्रम झाला, त्यानं खाल्ला आहे. उद्या तू काय कर, 2 वाजता नको येऊ, 2च्या आधीचे. जर 2च्या नंतर आला त्यानं काय केला असेल? खाल्ला असेल त्यानं. 2च्या नंतर आला की गेला, खाल्ला असेल, झाली असेल त्याची क्रिया करून. म्हणजे कोणता काळ? पूर्ण काळ. आता बघा, अपूर्ण काळ करू आपण. आता बघा, अपूर्ण काळ मगाची उदाहरण घेतलं होतं ते अपूर्णचं होतं, ते पूर्णमध्ये लिहिलं गेलं होतं. कसं? मधु लाडू खात, मधु लाडू खात आहे, मधु लाडू खात आहे, खात आहे. चला करा ह्याचं काय करा? भूतकाळ करा. मधु लाडू खात आहे. ठीक आहे, हे काय झालं? वर्तमान काळ झालं अपूर्ण. याचं भूतकाळ करा. मधु लाडू खात होता, खात होता, खात होता. आता याचं काय करा? भविष्यकाळ करा. खात असेल, खात असेल. लक्षात येत आहे? खात असेल. आता हे लक्षात आलं? आता बघा रीती करा. रीती. आता रीती कसं होईल? खात असतो, खात असतो. मी समजून सांगतो, टेन्शन घेऊ नका. आता याचं काय करा? भूतकाळ करा. खात असे, रीत किंवा वहिवाट खात असे. चला करा याचं भविष्यकाळ करा. खात जाईल, खात काय करेल? जाईल, खात जाईल. बघा मला काय म्हणायचं आहे, लक्ष द्या. आता बघा, आता ज्या वाक्यामध्ये जे वाक्य संयुक्त क्रियापदाचं नसते त्याचा काळ कसा असतो? नेहमी साधा काळ असतो. आणि जे वाक्य संयुक्त क्रियापदाचं असते त्याचा काळ पूर्ण, अपूर्ण किंवा रीती असतो. लक्षात आलं? आता बघा, हे संयुक्त क्रियापद आहेत सर्व. जर संयुक्त क्रियापदामधील धातू किंवा कृदंतानं जर ती क्रिया पूर्ण केली असेल तर त्याला काय म्हणा? पूर्णकाळ म्हणा. जर धातू किंवा कृदंतानं ती क्रिया अपूर्ण केली असेल, धातू किंवा कृदंतानं काय केली असेल? ती क्रिया अपूर्ण केली असेल तर त्याला काय म्हणा? अपूर्ण किंवा चालू म्हणा. खात आहे, त्याचं खाणं सुरू आहे, इकडून दरवाजे वाजवणं सुरू आहे. आज उघड तो खात आहे, खात आहे, खात आहे, तो खात आहे, उघड खात आहे तो. ठीक आहे, खात होता तो, काल खात होता, खात असेल, परवा खात असेल, याच टायमाला आपल्याला या लागेल, म्हणजे त्याची क्रिया कशी राहील? अपूर्ण राहील, अपूर्ण. आता बघा रीतिकाळ. रीतिकाळ म्हणजे काय? खात असतो, बरोबर आहे, तो नेहमीच खात असतो. ठीक आहे, उडदा जे लाडू तयार केले जातात घरी, ब्लड वगैरे डोनेट केलं की ते नेहमी काय करावं लागते? कंटिन्युटी लागा. यावेळेस 12 वाजता बा त्याच्या घरी जायचं, म्हणजे तो काय करत असतो? लाडू खात असतो, जेवण करत असतो, खात असतो, आहे की नाही? त्यानंतर मागच्या वेळेस तो काय करत असेल? नेहमी खात असेल. तो काय करत असेल? नेहमी. आता त्याचं रुटीन सुरू होईल, वा त्याला प्रोटीन घ्यावं लागते, तो काय करत जाईल? खात जाईल. अशा पद्धतीनं मला काय म्हणायचं आहे, बघा, जर वाक्यामध्ये साध्या काळाचं म्हणजे त्याच्यामध्ये संयुक्त क्रियापद नसेल तर साधा असतील, संयुक्त क्रियापद असेल तर पूर्ण अपूर्ण रीती असेल. संयुक्त क्रियापदामधील धातू किंवा कृदंतानं जर ती पूर्ण केली असेल तर त्याला पूर्ण म्हणा. धातू किंवा कृदंतानं ती जर क्रिया अपूर्ण केली असेल तर त्याला अपूर्ण म्हणा. जर अपूर्ण क्रिया करून त्यामधील
जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्यांना रीत किंवा वहिवाट दाखवली असेल तर त्याला रीती म्हणा. अशा पद्धतीने हे काळाचे प्रकार आहे. मी तुम्हाला हसत खेळत 24 वाक्य समजून सांगितलेले आहे. याच्यानंतरचे जे वाक्य आहेत त्याचं तुम्ही फक्त जर तुम्हाला कुठून भेटतील किंवा मी तुमचं ते करून देईल अशा पद्धतीने आपली पूर्ण टीचिंग असेल. आपली तुमची माझी सर्वांची जर एक काय म्हणता येईल त्याला फ्रिक्वेन्सी किंवा काय म्हणता येईल आपले जर योग असे जुळून येत असेल तर याचा सर्वांनीच फायदा घ्या. इथं आपण थांबूया. धन्यवाद.